श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। व्हिडिओचं टायटल बघूनच तुम्हाला कळालं असेल की आज आपण कशा संदर्भात बोलणार आहोत। आज आपण बघणार आहोत गुरुचरित्राचं पारायण। तर गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, त्याचं महत्त्व काय आहे आणि का गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे। जेवढे स्वामी भक्त आहे, जेवढे दत्तगुरू भक्त आहे, जर त्यांना गुरुचरित्र पारायण करायचा लाभ संधी भेटली तर त्याचा लाभ नक्की घ्या, कारण की ही संधी फक्त भाग्यवान जे भक्त असतात त्यांनाच भेटतात। नरसोबाची वाडी आहे, अक्कलकोट आहे, गंगापूर आहे, नरसिंह आहे, या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मठांमध्ये मंदिरांमध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं जातं। असं पारायण करताना या ग्रंथामध्ये 52 अध्याय आहेत, तर काही ग्रंथांमध्ये 53 अध्याय आहेत। श्री दत्तात्रेय यांच्या महाप्रभू नामधारकांनी अतिसामान्य शब्दामध्ये गुरुचरित्राचं वर्णन केलेलं आहे आणि हा ग्रंथ साधासुद्धा नसून दैवी ग्रंथ आहे। हे एक प्रकारचा आपल्यासाठी वेद आहे। श्री गुरुचरित्रचे पारायण हे अत्यंत शुद्ध मनाने अंतकरणाने आपल्याला करायचं आहे। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। श्री गुरुचरित्राचे अध्याय। तर या गुरुचरित्रामध्ये किती अध्याय असतात, जसं मी सांगितलं की काही गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहेत, तर काही याच्यामध्ये 53 अध्याय आहेत। या गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय असून ओवी आहे, त्यांची संख्या आहे 7411। त्यांची ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांच्या समन्वय जो आहे तो गुरुचरित्रात मांडलेला आहे। गुरुचरित्रांमध्ये गुरु आणि शिष्य यांचं जे नातं असतं ते मार्मिक आणि अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेलं आहे। गुरुचरित्रामध्ये असंख्य लीला या कथारूपीमध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत। त्याच्यानंतर गुरुचरित्राच्या पारायण करण्याची तयारी आपण कशी करावी। गुरुचरित्राचे पारायण जर आपल्याला वाचायचं असेल, करायचं असेल, तर आपल्याला 4 कुत्री म्हणजे 4 वेद आणि 1 गाय म्हणजे दत्तात्रेयाची कामधेनू, असा हा नियम आपल्याला पाळायचा आहे। तर काय करायचं, पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाची हार, तुळशी, सुगंधी धूप, उटणं, विडा, नैवेद्य, पेढे, गोडधोड, चौरंग, आसन, पिवळी वस्त्रे, भगवी वस्त्रे, लाल कपडा, चौरंगावरती आपल्याला काढण्यासाठी रांगोळी, हे सगळे जे साहित्य आहे, दिवा आहे, समई आहे, वात आहे, तेल, तूप, हे सगळं सामान आपल्याला एकत्र एका ठिकाणी करायचं आहे। त्याच्यानंतर चौरंगाला आंब्याचं तोरण सुद्धा आपल्याला बांधायचं आहे। आंब्याच्या तोरणाला खूप महत्त्व असतं। आपण लग्नविधी असू दे, कोणतंही शुभ कार्य करू असू दे, आपण आंब्याचं तोरण वेगवेगळ्या ठिकाणी बांधतो। जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरात करायला जमत नसेल तर तुम्ही जवळच असलेल्या दत्तगुरूच्या मंदिरात जाऊ शकता, जवळच असलेल्या स्वामींच्या मठात जाऊ शकता आणि तिथे तुम्ही दत्तगुरूच्या जे चरित्र आहे त्याचं पारायण करू शकता। केंद्रात जाताना तुम्हाला एक विडा, पान, सुपारी आणि नारळ घेऊन जायचं आहे। तिथे गेल्यानंतर नारळ, पान, सुपारी, विडा जे काही तुम्ही घेतलं आहे ते दत्तगुरूंच्या स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की बाबा, मी स्वामीराया, दत्तगुरुराया, मी तुमचे चरित्र पारायण करायला घेतलेलं आहे, ते पूर्ण व्हावं याची शक्ती, बळ मला तुम्ही द्या। त्याच्यानंतर 1 माळ गायत्री मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे, 1 माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लो दिगंबरा या नामाचाही तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे। श्री गुरुचरित्राची सांगता सुरुवात जर तुम्हाला करायची असेल, प्रारंभ करायचा असेल तर शक्यतो शनिवारी करा आणि सांगता जी होते ती शुक्रवारी करा। आणि शुक्रवार हा दिवस नरसिंह सरस्वती यांच्यासाठी आपण खास मानला जातो। गुरुचरित्राचं पारायण करण्यापूर्वी त्याच्या 1 दिवस अगोदर तुम्हाला जर गाय दिसते, कुत्रे दिसतात, तर त्यांना नैवेद्य म्हणून पोळी जरूर खायला घाला। त्याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे आणि वाचण्यापूर्वी श्री गुरुदेव दत्तांचा फोटो, स्वामींचा फोटो, पोथी जी असेल तिची पूजा करावी। त्या फोटोला फूल, नैवेद्य, दिवा, धुपारती दाखवून आपल्या गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात करावी।
जसं मी मगाशी सांगितलं की श्री स्वामी समर्थांचा जप आहे, गुरुदेव दत्तांचा जप आहे, त्याचबरोबर श्री गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत असेल तर त्या शीर्षाचं, त्या स्तोत्राचं नक्की तुम्ही पठण करा. गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान तुम्हाला करायचं आहे. दुपारी 12 ते 12:30 तुम्हाला विश्राम किंवा आराम करायचा आहे किंवा तेव्हा गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही आहे, कारण त्यावेळेस श्री दत्तगुरू जे आहे त्या दत्तगुरू महाराज हे भिक्षा घेत असल्याने पारायण वाचणं आपल्याला बंद ठेवायचं आहे. गुरुचरित्राचं पारायण करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वशाळ वगैरे हे नॉनव्हेज वगैरे खायचं नाही आहे. त्याचबरोबर दुसऱ्यांच्या घरचंही खायचं नाही आहे. काही नियम आहे ते तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहे, ते पाळावेच लागतात. त्याच्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे. आपला जो मासिक धर्म आहे तो तुम्हाला पाळायचा आहे. ब्रह्मचार्याचं तुम्हाला पालन करायचं आहे. जर पुरुषांना दाढी करायची असेल ती सुद्धा तुम्ही घरी करा, बाहेर जाऊन तुम्ही करू शकत नाही. गुरुचरित्राचं पारायण करताना चामडी जी चप्पल असते ती वापरायची नाही आहे. तर हे छोटे छोटे नियम आहेत, पण खूप सोपे आहेत आणि ज्याचा जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जरी वापर केला तरी खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतो. ज्याच्या घरी सुतक असेल, काही कारणास्तव गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही ते पारायण थांबवू शकता. पण जर सुतक असेल किंवा काही खूप इमर्जन्सी असेल तरच अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा. चारी बाजूने गोमूत्र शिंपडून ते पूर्ण करा, कारण की अर्धवट आपण ठेवू शकत नाही. रोज संध्याकाळी आणि सायंकाळी पोथीस नैवेद्य दाखवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू सहस्रनाम याचं पठण करायचं आहे. तर आता तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याची पद्धत कशी आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. गुरुचरित्राचे 1 ते 9 अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43 आणि सातव्या दिवशी 43 ते 53 किंवा 52 जशा तुमच्या पोथी असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्यांचं पारायण करायचं आहे. म्हणजे रोजची संख्या ही थोडी वेगळी आहे. पहिल्या दिवशी वेगळी संख्या आहे आणि सातव्या दिवशी वेगळी संख्या आहे. तर 7 दिवस तुम्हाला कंटिन्युअस गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. परंतु पारायण करताना 21 दिवसात 3 पारायण, 39 दिवसात 7 पारायण तुम्ही करू शकता किंवा ही करण्याची पद्धत आहे. तर गुरुचरित्राच्या पारायणची सांगता तुम्ही ज्या दिवशी कराल त्या दिवशी तुम्हाला ज्या ज्या आपल्या घरी पोथी आहे, स्वामी समर्थांची पोथी असेल, दत्तगुरूंची पोथी आहे, जे गुरुचरित्र आपण वाचतोय, स्वामी सारामृत जे असतं त्या सगळ्या पोथींना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तो नैवेद्य गोडाधोडाचा असावा. त्याच्यानंतर तो नैवेद्य तुम्हाला गायींना खाऊ घालायचा आहे आणि घरी येऊन आपल्यालाही उपास असेल तर तो उपास सोडायचा आहे. गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्हाला थोडेसे नियम कडक पाळायचे आहेत. म्हणजे जमिनीवर झोपावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे लक्झरियस लाईफ जे आपलं असतं ते जे साध्या माणसाचं साधकाचं जे आयुष्य आहे तशा पद्धतीने आयुष्य आपल्याला या 7 दिवसांसाठी या पारायणमध्ये करायचं आहे. गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाते. आपल्यामधील असलेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाते. सगळ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते. दत्तमय वातावरण जे असतं ते आपल्या घरात असतं. तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही राहते. कोणत्याही प्रकारचं क्लेश, कटकट, द्वेष आपल्याकडे राहत नाही. कारण की आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायणचं वाचन करायला घेतो तेव्हा वेगळे असतो आणि जेव्हा त्याची सांगता करतो त्यावेळेस आपण वेगळे असतो. स्वामी सेवेकरांना त्याचा अनुभव 100% आलेला आहे आणि प्रत्येक स्वामी सेवेकरे मला कमेंटमध्ये सांगेल की ज्यावेळेस त्यांनी स्वामी चरित्र सारामृत वाचायला घेतलेलं तेव्हा ते कसे होते किंवा गुरुचरित्र ह्याचं पारायण करायला घेतल्यानंतर ते कसे होते आणि ते पारायण झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला हे प्रत्येक स्वामी सेवेकरी हा अनुभवतो. आणि हा अनुभव घेण्यासाठी आपल्याला ते भाग्य स्वामीच देतात, दत्तगुरू देतात. तर आणि मला वाटतं की माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी.